शुभारंभ छान होई सदा, प्रथम पूजेचा बाप्पांचा तो मान, तोच सुख करता तोच दुःख हरता, तोच सुख करता तोच दुःख हरता, करता करविता तोची आहे, प्रथम पूजेचा बाप्पांचा तो मान, प्रथम पूजेचा बाप्पांचा तो मान, साऱ्यांचे लाडके नेत्र ते बोलके आहे त्यांचे, नेत्र ते बोलके आहे त्यांचे, प्रथम पूजेचा बाप्पांचा तो मान, प्रथम पूजेचा बाप्पांचा तो मान, प्रथम पूजेचा बाप्पांचा तो मान, शुभारंभ छान होई सदा, प्रथम पूजेचा बाप्पांचा तो मान, तोच सुख करता तोच दुःख हरता, तोच सुख करता तोच दुःख हरता, करता करविता तोची आहे, प्रथम पूजेचा बाप्पांचा तो मान, प्रथम पूजेचा बाप्पांचा तो मान, साऱ्यांचे लाडके नेत्र ते बोलके आहे त्यांचे, नेत्र ते बोलके आहे त्यांचे, प्रथम पूजेचा बाप्पांचा तो मान, प्रथम पूजेचा बाप्पांचा तो मान. सेवा केली ती सेवेतले सगळे मनीषाचे जवळचे मित्र आमचे विद्यार्थी असं म्हणून की शेरी विद्यार्थी शेरी विद्यालयाचे विद्यार्थी हे सगळं आतापर्यंत जेवढी गीतं मी ऐकली आणि मनीषाताईचं आज गीत ऐकलं त्या सगळ्या गीतामध्ये आजचं बडबड गीत मला फारच बडबड करून गेलं. इतकं आवडलं आणि आनंद वाटला. कारण ही शब्दांची जादू असते कोणालाही गमत नाही. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परातत्व स्पर्शी जायचं. आणि शब्दाला देव म्हणणारे आमचे तुकोराम म्हणतात, आम्हा घरी धण शब्दांची रत्ने, शब्दांची यशस्वी यत्न करू, शब्दाची आमच्या जीवाची जीवन, शब्दाची वापरू धन जेवण तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. शब्द हाची श्वास, शब्दांचा असं ध्यास, शब्दाविन जीवन हे रीती, शब्दाची आनंद, शब्द परमानंद, आनंदी आनंद सर्वात आहे. मी एवढं छान वगैरे गीतही केल्यानंतर मला वाटतं एवढी छान तिच्याकडून लिखाण झालं हे मला आनंद झाला. विशेष नाही तिला म्हणलं, अरे
आम्ही दुसरे सर होते, आम्ही येणार होते, पण तुझं ती स्टेटस वगैरे पाहिलं की मला यावं असं वाटलं, दुसरं काम होतं तरी यावं. आणि विशेष म्हणजे तिचं वैशिष्ट्य असं आहे की पहिली शाळा पहिली शाळा मुळशी आणि पहिली पुस्तकं इथं प्रकाशित झाले. तिथं करी मनोरंजन जो मुलांची लढेल नाते तुम्ही प्रभूशी नातं जोडले हे आनंदाची देव बरोबर आहे की नाही. मला विशेष असा आनंद झालेला आहे की मी असेच काव्य करावं, जे चांगलं काम चालेल, जे चांगलं आहे ते चांगलं म्हणावं, जास्त चांगलं त्याचं कौतुक करावं, जरी आपण कौतुक करणे इतपत मोठे नसलो तरी. बरोबर आहे. आज या ठिकाणी सर्वजण एकत्र येण्याचा फार होता. अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आणि ध्यानापेक्षा योग श्रेष्ठ. या शाळेमध्ये सेवा झाली मनीषाची आणि या शाळेमध्ये 2 पुस्तकं आणि याला लवाटे साहेब ज्यांची इथंच एक संस्था आहे मानवी, त्यांचं एक पुस्तक माझ्याकडे आज कळलं तर म्हणजे मला सर्व आणि मला एक विशेष आनंद झाला की हे सर्व पाहिल्यानंतर काय होतं, रिटायर माणूस झाल्यावर टायर्ड झालेला असतो आणि असं असलं फार आनंद होतो. मला हे सगळं पाहिल्यानंतर विशेषतः तुझं माझ्यातर्फे सर्वांच्या तर्फे आपल्या शिर्यास पुन्हा एकदा सर्वांच्या तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन. व्हावं, काम व्हावं, वक्तृत्व व्हावं अशी मी सर्वांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आपल्या विद्यार्थ्यांनी त्यांनी सांगितलं की आपली प्रेमाची भेट म्हणा किंवा त्याचा सत्कार म्हणा आम्ही करणार आहोत. या सर्वांच्या हस्ते त्यांच्या हस्ते तर त्यांचा सत्कार व्हावा आणि नंतर मग आपण हे करूया, नंतर सत्कार करूया, करून घ्या. त्यांची इच्छा आहे ते झालं की तुमचं आमची घेतो. बरं तुमचं पण ना व्यक्त होणाऱ्या कविता याला एक सर्वांगीण झालर चढली असं आपण म्हणूयात. मुळात स्वतःनं केलेलं लेखन, दुसरं त्याचबरोबर त्या शब्दांना दिलेली गेयता, कल्पकता आणि निरीक्षणाची जोड आणि त्याचबरोबर त्या गेयतेचा सुरेख मेळ बसून लहान मुलांबरोबरच मोठ्या मोठ्या शिक्षकांनाही उपयोगी पडतील अशी बालकाव्य तिने अभ्यासक्रमावर आधारित लिहिली. हे खूप विशेष आहे. ही सुरुवात खूप छोटी आहे हे मी तिला कोरोनाच्या काळातच सांगितलं होतं. याला तू सिरियसली घे, कुठेही रफ लिहिलेलं चिटोरा सुद्धा जपून ठेव, त्याचं एक पुस्तक पुढे होईल. आणि खरंच म्हणतात तिची कमाल आहे की तिने एका वेळी 2 पुस्तकांचं प्रकाशन केलंय. हॅट्स ऑफ टू यू. अशी पुस्तकं आणि लवकरात लवकर आपल्या महाराष्ट्राच्या बालभारतीमध्ये तिच्या कवितेचं समावेशन होईल यात अजिबात तिळमात्र शंका नाही. कारण आशय सघन असणारं बालगीत लिहिणं खूप गरजेचं असतं. मध्यंतरी एका बालगीतावर आक्षेप आला, आपल्या सगळ्यांच्या वाचनात आलं नसेल. त्याच्यामध्ये इंग्रजीचे शब्द होते. नुसतेच इंग्रजीचे शब्द नव्हते तर कुठलाही दर्जा नसलेलं अत्यंत सुमार दर्जाचं बालगीत तिथे जसं प्रकाशनासाठी दिलं गेलं तसं त्याच्यावर प्राथमिकच्या सगळ्या शिक्षकांनी तुटून पडून लेख लिहिले की हे चुकीचं आहे. मूळ गीतांचं लेखन इथे झालं पाहिजे. त्यामुळे बालगीतं जितकी साधारण वाटतात तितकी नसतात. ती तुमचं बालविश्व व्यापतात. त्याचबरोबर मोठेपणी तुमचं सगळं बालपण तुम्हाला आठवून देत असतात. त्यामुळे तिच्या या बालगीतांचा उभ्या महाराष्ट्राला निश्चित उपयोग होईल हीच शुभेच्छा देत मला तिनं प्रमुख पाहुणे म्हणून इथे बोलावलं. इतकी मोठी मी खरंच नाही, पण तिनं हे मोठेपण मला देऊ केलं त्याबद्दल तिच्या कुटुंबियांचे मी आभार मानते. मानव्य संस्थेच्या अध्यक्षांचेही मी तिची एक मैत्रीण आणि कुटुंबीय म्हणून आभार मानते की तुम्ही तिची सगळं इतकं कौतुक करवून घेण्यासाठी हे परिश्रम घेतलेत. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं कौतुक करून मी माझं अध्यक्ष प्रमुख पाहुणेपदाचं मनोगत व्यक्त थांबवते. धन्यवाद. कोरोना बंद दारा आड काय करावे साऱ्यांनाच समजेना. कधी नव्हे ते आयुष्यात, कधी नव्हे तो आयुष्यात मज मिळाला होता वेळ, कधी नव्हे तो आयुष्यात मज मिळाला होता वेळ. संधी साधून काव्य निर्मितीचा सुरेख बसला तो मेळ, सुरेख बसला तो मेळ. कोरोनाच्या चिंतेत सारे, कोरोनाच्या चिंतेत सारे मी मात्र होते आनंदी, मी मात्र होते आनंदी. छंद जोपासून पुरेपूर जगले होते स्वच्छंदी, जगले होते स्वच्छंदी. शब्दासोबत करुण मैत्री, शब्दासोबत करुण मैत्री. अनेक केल्या मी रचना, वा वा अनेकांच्या स्फूर्ती मिळाली मज म्हणा, स्फूर्ती मिळाली मज म्हणा. शिकणे व्हावे सहज सोपे, शिकणे व्हावे सहज सोपे. मिळावा त्यातून आनंद. उद्देश हा ठेवून समोर बालगीतांचा जपला छंद, बालगीतांचा जपला छंद. गंमत गाणी शिकू आनंदे, गंमत गाणी शिकू आनंदे.
अणचला गाऊ गाणी, अणचला गाऊ गाणी, बालदोस्तांसाठी आहे आनंदाची पर्वणी, आनंदाची पर्वणी. अशा प्रकारे या कोरोनाच्या काळापासून जगाला दुःखाच्या खाईत सोडणारा हा कोरोना, परंतु मला मात्र स्वतःसाठी, स्वतःतल्या कलागुणांना शोधण्यासाठी मला हा कोरोना वेळ देऊन गेला.